नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी हिवाळ्यात मिळणारी एक मस्त आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आले आहे. उकडलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा. बघा किती छान मऊ आणि स्वादिष्ट शेंगा तयार झाल्या. हिवाळा म्हणजे या तुरीच्या शेंगांचा सीझन. तर चला पाहूया किती सोप्या पद्धतीनं या शेंगा तयार करता येतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो ताज्या ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत. या तुरीच्या शेंगा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं या शेंगा इथं मी धुवून घेतल्या आहेत. आता आपल्याला कुकरमध्ये या शेंगा काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. सर्व शेंगा इथं मी कुकरमध्ये टाकून घेतल्या आहेत. आता शेंगा बुडेल इतपत आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तसेच 3 चमचे मीठ इथं मी कुकरमध्ये घालणार आहे. या शेंगा उकडण्यासाठी मिठाचा वापर आपल्याला थोडा जास्त करायचा आहे, कारण या शेंगांना थोडं मीठ जास्तच छान लागतं. आता कुकरचे झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे. शेंगा ह्या मऊसूत शिजल्या गेल्या पाहिजेत. चार ते 5 शिट्ट्या इथं मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत. आपण बघू शकता किती छान मऊ आणि स्वादिष्ट शेंगा इथं आपल्या बनून तयार झाल्या आहे, उकडल्या गेल्या आहेत. उकडलेल्या शेंगा या खायला फार स्वादिष्ट लागतात. आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा. अगदी मऊसूत दाणे आपले शिजले गेले आहेत. आपण बघू शकता अशा पद्धतीने तुरीचे दाणे हे शिजले गेले पाहिजेत. आपण एकदा नक्की या शेंगा घरी बनवून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी छान प्रकारे आपल्या उकडलेल्या शेंगा इथं बनून तयार झाल्या आहे. धन्यवाद.